1 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स निर्मूलन दिन म्हणून राबवला जातो. या दिवशी प्रभात फेरी, व्याख्यानं यासारखे उपक्रम राबवण्यात येतात. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळं आणि माध्यमांच्या जनजागृतीमुळं HIV संसर्गाचा फैलाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आलंय. HIV संसर्गित व्यक्तींनी सामान्यरित्या जीवन जगावं यासाठी शासन स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांमुळे 2005 साली कोल्हापूर जिल्ह्याचा HIV संसर्गाचा 10.83% हा दर आज 0.4%वर आलाय. 2005 साली कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या 1275 इतकी होती. ती आता 305 वर आली आहे. हे आरोग्य व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचं यश मानायला हवं. गेलं तर 2005 साली जर विचार करायचा झाला तर 10.83% हे प्रमाण पॉझिटिव्हिटीचं होतं. आणि त्याच्यानंतर जर आताचा विचार आपण करायला गेला तर हेच प्रमाण 0.4पर्यंत आलेलं आहे. आणि अर्थातच या 20 वर्षामध्ये अनेक घडामोडी झालेल्या आहेत. गाईडलाईन्स बदललेल्या आहेत. तर त्याच्यानुसार सुरुवातीला खूप एक भीती होती HIV एड्सबद्दल. त्यामुळं संकोच असायचा, बोललं जायचं नाही. एक स्टिग्मा होता, म्हणजे कलंक आणि भेदभाव असायचा. त्यामुळे लोकं पुढे येत नव्हती. आपले संबंध असुरक्षित लैंगिक संबंध सांगायला घाबरत होती. आणि स्वतः जाऊन टेस्ट करणंसुद्धा त्यावेळेला दुरापास्त होतं. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि आपल्या ICTC अस्तित्वात आले, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग आणि टेस्टिंग सेंटर्स. आणि 2007पासून आपल्या ART केंद्र म्हणजे उपचार केंद्रसुद्धा सुरू झाली. आणि याच्यामुळं ICTCमधून आपण जनजागृती हा एक महत्त्वाचा इंडिकेटर हाताळायला सुरुवात केली. आणि ज्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मी म्हणेन की आज कॉलेज गोईंग जी मुलं आहेत, महाविद्यालयीन मुलं म्हणा, अगदी शाळेपासून म्हणजे 8वी 9वी 10वीची मुलं म्हणा किंवा ग्रामस्थ म्हणा, तर अशांना आपण केवळ आमची काउन्सिलिंग सेंटर्स हॉस्पिटलमध्ये बसून काम करणारी नाही, तर ती या ग्रामीण भागामध्ये जाऊनसुद्धा जनजागृती करू लागली. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आजचं हे जे प्रमाण घटलेलं आहे ते. HIV संसर्गाचा दर 0%वर आणण्यासाठी आता शासन प्रयत्नशील आहे. याच्यासाठीच आता जेवढी कॉलेजेस आहेत तिथं सगळीकडे आम्ही रेड रिबन क्लब स्थापन केलेले आहेत. अगदी तळागाळापासून म्हणजे 100% आपण ANC म्हणजे गरोदर स्त्रियांची तपासणी करतो आहोत, जेणेकरून एकही बाळ आहे ते पॉझिटिव्ह जन्माला येऊ नये याच्यासाठी काळजी घेतो आपण. आणि अर्थातच म्हणजे 2030पर्यंत आपल्याला एकही नवीन जन्म आहे तो HIV पॉझिटिव्ह आणायचा नाही आहे. आणि पुढची पिढी जर निगेटिव्ह आली तर अर्थातच आपण एड्सला हद्दपार केला असं म्हणता येईल. जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्ह्यात 21 ICTC केंद्र, 6 ART केंद्र, सुरक्षा क्लिनिक विभाग कार्यरत आहेत. तसंच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र कार्यरत आहेत. या ठिकाणी मोफत समुपदेशन आणि चाचणी केली जाते. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, उपकेंद्रांमध्ये तसंच काही खाजगी प्रयोगशाळांमध्ये मोफत HIV चाचणी केली जाते. ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात 40,701 इतक्या गरोदर स्त्रियांची HIV तपासणी करण्यात आली. यामध्ये केवळ 55 गरोदर माता या HIV संसर्गित असल्याचं आढळून आलंय. तर गतवर्षी आणि यंदा बाधित महिलांच्या पोटी जन्मलेल्या आणि 1.5 वर्ष पूर्ण झालेल्या 113 मुलांची ऑक्टोबर अखेर अंतिम तपासणी केली असता ही सर्व मुलं निरोगी असल्याचं आढळून आलंय. जिल्ह्यातील एड्स संसर्गाचं आणि बाधितांचं प्रमाण 0वर आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कार्यरत असून समाजातील सर्वच घटकांनी सजगता दाखवत त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे.